तुमच्या समोर एक रेड कॅन्डल आली तर घाबरायचं नाही. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न ओळखा आणि नफा मिळवा. एक छोटी रेड कॅन्डल आणि त्यानंतर पूर्णपणे तिला झाकणारी स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल, मतलब बाजारात बायर्स परतले आहेत, म्हणजेच बुलिश इंगल्फिंग. लांब वीक आणि छोटी बॉडी असलेली कॅन्डल खाली वीक सेलिंग दिसते, तिथून प्राइस रिव्हर्सलची शक्यता असते, म्हणजे हॅमर आणि इन्व्हर्टेड हॅमर. 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन, एक रेड कॅन्डल, नंतर एक इंडिसिजन कॅन्डल आणि नंतर एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल, म्हणजे सेलिंग थांबली आहे आणि बायर सुरू झाले, त्याला म्हणतात मॉर्निंग स्टार. कंटिन्यू 3 पॉवरफुल ग्रीन कॅन्डल म्हणजे 3 व्हाईट शोल्डर्स. रेड कॅन्डल नंतर दुसरी ग्रीन कॅन्डल जी अर्ध्याहून अर्धी रेडला पार करते, म्हणजे पिअर्सिंग पॅटर्न. मोठी रेड कॅन्डल आणि तिच्या आत बसलेली छोटी ग्रीन कॅन्डल म्हणजे बुलिश हरामी. बिअरिश ट्रेंडमध्ये रिव्हर्सल, पहिली रेड कॅन्डल, नंतर छोटी ग्रीन आणि शेवटी स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल म्हणजे 3 इनसाइड आउट. 2 कॅन्डलचे लो प्राइस एकसारखेच म्हणजे ट्विझर बॉटम. शार्प रेड कॅन्डल नंतर दुसरी कॅन्डल फ्लॅट किंवा क्लोज टू क्लोज म्हणजे वन नेक पॅटर्न. एक रेड कॅन्डल नंतर एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल ज्यांची क्लोजिंग एकसारखी राहील म्हणजे बुलिश काउंटर अटॅक. रेड कॅन्डल नंतर ग्रीन कॅन्डल जी तिला पूर्णपणे इंगल्फ करते आणि तिसरी ग्रीन कॅन्डल जी कन्फर्म करते तिला 3 आउटसाइड अप म्हणतात.